नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना या महिन्यात पैसे मिळालेले नव्हते, तसेच काही पैसे बाकी होते, त्या सर्व लाभार्थ्यांचे पैसे आजपासून वाटप सुरू झालेले आहेत। लाभार्थ्यांना मेसेज आलेला आहे। मग ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 1,500 रुपये मिळाले होते, त्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता, म्हणजे या महिन्यामध्ये पैसेच मिळाले नाही, त्यांना 2,500 रुपये पेन्शन या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस DBT पोर्टलवर अशा पद्धतीने मेसेज येतो, त्याच्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असतात। तर मग हे पैसे कालच जमा होण्यास हवे होते, कारण की या ठिकाणी आपण मेसेज बघितला होता की आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4:30 वाजल्यापासून ते 17 ऑक्टोबर 2025 दुपारी 2 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने मेसेज आलेला होता। काल पैसे जमा झालेले नाही, परंतु आज 100% हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, 2:25 या लाभार्थ्यांना हे पैसे 2,500 रुपये जमा झालेले आहे। मग तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं मेसेज येणार आहे संध्याकाळपर्यंत। ज्या लाभार्थ्यांना आधी पैसे मिळाले नाही या महिन्यात, त्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे। तर मग कोणाला किती पैसे मिळणार आहे? तर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळाले नाही, म्हणजे मागील आठवड्यात हे पैसे मिळाले नाही, त्यांना 2,500 रुपये मिळतील। आणि ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना 1,500 रुपये मिळाले आहे, त्या दिव्यांग लाभार्थ्यांना 1,000 रुपये फरक असे मिळणार आहे। आणि ज्या इतर जे निराधार बांधव आहे, त्यांना मागच्या आठवड्यात पैसे मिळालेले नव्हते, कोणत्या कारणामुळे मिळालेले नसेल, तांत्रिक अडचणीमुळे, आता DBT पूर्ण झाली असेल किंवा इतर त्यांचे कागदपत्र देऊन झाले असेल, तर त्या निराधार लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेतील, श्रावणबाळ योजनेतील या लाभार्थ्यांना 1,500 रुपये मिळणार आहे। म्हणजे त्यामध्ये विधवा महिला असतील, वृद्ध नागरिक असतील, इतरांना 1,500, दिव्यांग लाभार्थ्यांना आधी 1,500 रुपये मिळाले असेल तर 1,000, आणि आधी दिव्यांग लाभार्थ्यांना काहीच मिळाले नसेल तर त्यांना 2,500 रुपये अशा पद्धतीने पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला जर हे पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा। त्यामध्ये तुमचा जिल्हा, तालुका त्या ठिकाणी उल्लेख करा, म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याचा उपयोग होईल आणि जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत, निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या दिवाळीची गोड बातमी मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।